तर नमस्कार गाईज, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आय नो, मला माहिती आहे मी ऑलमोस्ट एका महिन्यानंतर हा व्लॉग टाकतोय, हा व्लॉग शूट करतोय. त्यासाठी मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. रिझन काय नाही, म्हणजे असं काही कॉन्टेंट मिळत नव्हतं स्पेसिफिक. आणि इम्पॉर्टंट म्हणजे लाईफ या काही पिरियडमध्ये खूप बिझी होती, तर असं फारसं शूट काही करता आलं नाही. त्यामुळे मलाही वाटायचं की तुम्हाला जर काहीतरी मी देतोय तर ते चांगलं असावं, एंटरटेनिंग असावं. त्यामुळे व्लॉग काही शूट करता आलं नाही आणि बघता बघता एक महिना निघून गेला. तर काय नाही, नवीन फ्रेश हेअरकटसोबत नवीन फ्रेश सुरुवात करूयात आपण. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या व्लॉगमध्ये, आणि हा व्लॉग नक्की एन्जॉय करा. तर सध्या मी चाललो आहे कोलाबाला, कारण की 5 तारखेला आपण निघणार आहोत म्हैसूरसाठी आणि आज आहे 3 तारीख आणि आपल्याला कपडे घ्यायचे आहेत. तर युनिव्हर्सिटीच्या मित्रांसोबत मी कोलाबाला चालू आहे. सध्या मी खारघर स्टेशनवरती आहे आणि चला आता मग काय ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. क्या बोलते तर काही आज फुल क्रेझी माहोल करूयात, क्रेझी शॉपिंग करूयात, कारण की ऑलमोस्ट एका महिन्याची प्लॅनिंग आहे. एका महिन्याची प्लॅनिंग आहे जी खूप पुढे सक्सेसफुल होईल. कारण आमचा विचार चालू होता की शॉपिंग करतोय तर डायरेक्ट तिथेच करूया. पण विषय असा होईल की ज्या पैशांमध्ये आम्ही इथे किमान 10 जोडी कपडे घेऊन तिथे एक टी शर्टच येईल. त्यामुळे आम्ही तो विचार सोडला, चिरडला. पण विचार चिरडला. तर मित्रांनो, सध्या सीन असं झालं आहे की आपली बोनी झालेली आहे शॉपिंगची. मला कधीपासून स्वेट पॅन्ट हवी होती ग्रे कलरची, ती मिळाली फायनली, ती घेतली मी. आणि बाकीच्या 2 तर भपाऊ शॉपिंग आहे. त्यामुळे मी या दोघांना सांगितलं की मला आवर घाला, कारण की मी कपडे सोडून बाकीच्याच गोष्टी घेत बसेल. तर एक बॅच घेतलं आहे स्पायडरमॅनचं, मी आताच दाखवतो. पकड रे. तर बॅच घेतलं आहे माझ्या चष्म्यासाठी. ह्याला काय बोलतात मला माहीत नाही, पण हे घेतलं आहे. हा कलर पण मला खूप आवडला. नाहीतरी माझा चष्मा इकडे तिकडेच पडलेला असतो. आणि तुम्हाला बॅच दाखवतो. हा बॅच घेतला आहे की नाही, क्रेझी. तर आपला शुभम जो आहे तो 20 मिनटं झाले कोल्हापूरमध्ये पोहोचला आहे आणि आम्ही इथे टाईमपास करत बसलो. लेट पोहोचला. हां, त्याला बोललो होतो CSMTला भेट. आता काय नाही, आता पोहोचलो आम्ही कोल्हापूर. भेटूयात आणि मग बाकीची शॉपिंग करूयात. अजून खूप शॉपिंग बाकी आहे, कारण की मला जीन्स घ्यायचे, टी शर्ट घ्यायचे. बस नशिबात असू दे, सरळ जायचे. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. ए, तू काय घेतलंयस? टाको तुझं. घाल 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 घाल. बायने हा चष्मा डॉन वाला गाणं दिसला का तुम्हाला? दिसला का ॲटिट्यूड? अरे मुंबई युनिव्हर्सिटीचा मिमिक्री डायरेक्टर. माय गॉड, M युनिव्हर्सिटीचा मिमिक्री डिरेक्टर. काय बोलतो? मुलगीच वाटतोय. काय बोलतो शुभम? किती वेळ झाली इथे उभं राहायला? 1 तास झालाय. आयुष्य. चला आता फायनली वेअर इन कोलाबा आणि एक्सप्लोर करूया. तुझ्या शरम काय तुला सोहम? कोलाबामध्ये शिरलोय तर बोलतोय थाई मस्त. 5 मिनिट्स थाय मसाज पाहिजे बोलते. पैसे उरले की कॉन्ट्रो काढून थाय मसाज घ्यावे. काय अर्धा थाय मसाज करायचा आहे? काहीच मला जेन्युअनली कळत नाही हा चष्मा कसा दिसतोय माझ्यावरती. तुम्ही तुमचे जेन्युअन रिव्ह्यूज कॉमेंट सेक्शनमध्ये टाका. तुम्ही काही टाकाल. आता तर घेतलाय 450 बोललो होता, 200मध्ये दिलाय भावाने. त्या सीन असा आहे की माझी एवढी शॉपिंग झाली, क्रेझी शॉपिंग झाली आणि मला अजून करायची आहे. आणि फक्त माझी शॉपिंग झाली. भावेशने अजूनपर्यंत काहीच नाही घेतलंय, शुभमने अजूनपर्यंत काहीच नाही घेतलंय. आणि भावेशचा झालाय कारण की त्याला खूप जोरात स्वेट पॅन्ट आली. मी त्याला बोललेलो तिथे घे. सध्या तरी अर्धा कोलाबा घातलाय आणि भावेशला काहीच मिळालं नाही. लेट्स सी, मी तुम्हाला अपडेट देत राहील. काय नाही मिळालं, पण काहीच नाही मिळालंय. मौत को छुके से वापस आया. हा बरोबर. ते
प्राईस क्रेझी पॉटी आली होती मला आणि आम्ही मॅगडीमध्ये यासाठीच आलो. आज शिरलो तर सगळे वाचून ब्लॉग्स, तो ऐकतच नव्हता. त्या हातापाया पडलो, शेवटी त्याने लॉक खोलला, नाही तर गेलो होतो मी. भावेशच्या ब्लॉगमध्ये दिसेलच तुम्हाला माझी परिस्थिती. खूप जोराचा डब्बा आले आणि आम्ही रिक्वेस्ट करत होतो की लेडीज टॉयलेटमध्ये घुसायचा प्लॅन होता. भाईचं लग्न आता विवेकसाठी फक्त तो टाळा खोलण्यात येत आहे आणि विवेक आता खुश आहे. तो बघ कसा पडतो. नाही बोलता काहीच. आई सोबत एवढी ऑलमोस्ट 3,500ची शॉपिंग झाली आणि ह्याची 0 पैशाची शॉपिंग झाली. म्हणजे मी या गोष्टीशी खुश आहे की मला जे हवं होतं ते मला मिळालं आहे. म्हणजे एक चांगलं शर्ट मिळालं आणि 2 जीन्स ज्या महत्त्वाच्या आहेत त्या मिळाल्यात. नमस्कार गाईज. तर आय एम ऑलमोस्ट डेड. आता मी बिल्डिंग खाली पोहोचलो आहे. 10:30 वाजलेत. हे बघा शॉपिंग. अशी कोण शॉपिंग करतं आता असं वाटतंय की उगाचेच पैसे उधळलेत. बट अजून ही एवढी शॉपिंग मला पॅकिंग करायचे. उद्या सुटकेस घेऊन क्लब हाऊसला जायचंय. बापरे, तुम्हाला मी सांगू शकत नाही एवढा होणार आहे माझा. चला आधी घरी जाऊन मस्तपैकी जेवूयात, नंतर पुढचं पुढे बघूयात. काल शॉपिंगमध्ये शरीराचे लागले आणि आज धावपळ करून विषय असा झाला की आपल्या मार्कशीटमध्ये काहीतरी झोल झालाय. त्यासाठी कॉलेजला आलो पनवेलमध्ये. सकाळी 9 वाजता आलोय. आता 2:30 झालेत आणि आत्ता काय ते काम सॉर्ट झाले आणि आता मी चाललोय चर्चगेटला. आपल्या टेम्पोची पॅकिंग झालेली आहे गाईज आणि आता वाजलेत 10:30 आणि प्रचंड भूक लागले. तर मम्मी बोलले की थोडंसं खाऊ नये कारण की माझी भूक मरते मग वेळ निघून गेली तर. आता चाललोय. 4 वाजता आला टेम्पो 4 वाजता येणार होता, तो आला 9 वाजता आला. आता टेम्पो भरून झाला आहे. आता घरी चालले. 10:30 वाजले. घरी पोचता मला 12:30-1 होतील. परत मला बॅकपॅक करायचं आहे. अजून माझी पॅकिंग झाली नाही आणि पॅकिंगमध्ये माझा होतो. मग आफ्टर पैकिंग सोना है. फिर कल शंटूनों के प्रयोग के लिए भी आना है. माय गॉड, पैक शेड्यूल है. फिर 26 घंटा ट्रॅव्हल. मरणार, ऑलमोस्ट डेड. चला आता थोडी पेट पूजा करूयात. तर नमस्कार गाईज, अनदर डे सेम व्लॉग. आणि आज आहे 5 तारीख आणि आज आमची 9:30ची ट्रेन आहे म्हैसूरसाठी. आता 1:30 वाजलेत. आता 1 वाजलेत सॉरी. 1:30 वाजता शंतनूचा प्रयोग आहे तर त्यासाठी लवकर आलो, नाही तर आरामात आलो असतो कारण की 9:30ची ट्रेन आहे. तर आता क्लब हाऊसमध्ये जाईल, तिथे हे सगळं सामान लगेच ठेवेल आणि मग प्रयोगासाठी निघेल. तर काय नाही, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. होपफुली हा ब्लॉग पार्ट्समध्ये असेल किंवा एकच मोठा ब्लॉग असेल. बघूया कसं काय होतंय. दमलो. माझ्या ना डोक्याचा भोगा झालाय. 1:30चा शो होता, 1:30 इथे वाजले आणि हे भिकारचोट लोक अजून बाहेर नाही आले. सगळ्यात उशिरा येणारा व्यक्ती आधीच गाडीत येऊन बसलाय. लाज वाटते का नाही तुला? 2 मिनिटाचा प्रयोग जरी मिस झाला असेल ना जीत, बघ तू माझा काय संबंध? मग तुझाच संबंध. चला 1:30चा. अरे हा करतोय 1:30चा शो आहे आणि आपण पोचतोय 10 मिनिटं लेट. शे काय परत घे. सर एक सेल्फी चालू. सर बिझी आहेत. तर आपण जब्बे मेटाचे लीड गायला लावूयात त्याला स्पेसिफिकली ते गाणं. सर तुम्ही तेच ना शंतनू रंगणे. थोडी सर मी तोच. माझा एक मित्र आहे विवेक म्हात्रे. सॉरी ते गाणं घे ना सर. आपला आवाज नको, आज नको. आता प्रयोग झाला. पुढचा लोक चल ग श्रिया. बाय.
ए तू येतेस ना म्हैसूर? ओ सॉरी तुला नाही बोलवलं. चल काय काळजी घे. मोरया मोरया. तर या प्रकारे आपला ब्लॉग सुरू होतोय. म्हैसूर स्पेशल झोनल ब्लॉग कन्फर्म. तर गाईज या प्रकारे आपला म्हैसूरचा प्रवास सुरू झालाय. चला क्रेझी फुल. आता अजून 26 तास. आता हे 10 मिनिटं झाली. 26 तासाचा प्रवास आहे. प्रत्येक जण आता आपापल्या सीटवर. तर नमस्कार गाईस. आता सकाळ झाली आणि आम्ही ऑलमोस्ट 12 तासाचा प्रवास हा गाठलाय म्हैसूरसाठी. मस्त झोप लागली ट्रेन मध्ये. कडकडीत थंडी होती. काय नाही आता उठलोय, फेस वॉश ब्रश केलाय, भूक लागले. बघूयात नाश्त्याचा काही सीन आहे. बाकी व्ह्यू एन्जॉय करा. नमस्कार guys. मंजिल की तरफ हमारा सफर जारी है. क्या बात है. और मुझे लगता है कि मंजिल से भी खूबसूरत हमारा ये जो सफर है ज़्यादा खूबसूरत है. सफर खूबसूरत है मंजिल से भी. क्या बात है. बढ़िया. आणि याला सबस्क्राईब करा. सुरत चाल घे. कसं आहे बघा, लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे बिग बॉसचा सीझन मी झालेला, आता माझं लगीन पण झालेलं आहे. त्यामुळे पहिल्याच रात्री दापूक झुपूक एकदम बादशाला तुम्ही सगळ्यांनी यायचं. तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांनी. मैसूरची कानडी भाषा मैसूरची. नमस्कार गाईस. तर फायनली 26 तासाचा प्रवासानंतर आपण पोहोचलो आहोत म्हैसूरला. सध्या तर आम्ही चालू आहे आमच्या राहण्याच्या ठिकाणी. प्लीज प्रार्थना करा यावेळेस शुभम यावेळेस चांगली रूप असू दे. दगडाचे बेड नको यावेळेस. त्यावेळी आय होप की आम्हाला चांगले बेड आणि चादर उशी वगैरे येईल. संडासाला कडी किंवा तेवढं असू दे. झोपायला नसलं स्टेटला असे दार धरून बसावं लागायचं रे. बघायला हो. बट यावेळेस हॉटेलमध्ये स्टे तर असं तर वाटतं की चांगलंच असेल स्टे. काय बोलतो विलासदा? हाय बोल माझ्या ब्लॉग मध्ये. माझे सबस्क्रायबर्स. अरे नाही रे बाबा. 1 2 3 या मुलं या. 1 2. तर भावांनो या प्रकारे आपल्याला आपला रूम मिळाला आहे. बघूया आतमध्ये काय सरप्राईज आहे. तर तुम्हाला मी आपली रूम टूर देतो. माझ्यासाठी पहिल्यांदा, तुमच्यासाठी पहिल्यांदा. ऑन काउंट ऑफ 3 2 1 जाऊ.